खतरनाक है रे, ये कैमरा जस्टिस नहीं करेगा। नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर काल रात्री पोलादपूरला आलो आणि बरोबर आहे सुवंदन कार्तिक आहे। त्यानंतर पोलादपूरला आपण चाललो आहे मोरझोत वॉटरफॉलला। आज कोकणात मस्त वातावरण झालं आहे, पाऊस आल्यानंतर सगळीकडे हिरवळ झाले, त्यामुळे त्याचाच आनंद घेण्यासाठी आलो आहे आणि सगळे वॉटरफॉल आपण कवर करूया। फक्त आता मोरझोत वॉटरफॉल खूप चांगला आहे सुवंदन असं सांगतोय, तर त्यालाच आपण भेट द्यायला चाललो। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा। मित्रांनो, ही सावित्री नदी आहे आणि पाणी बघा किती आलंय नदीला। एवढा पाऊस पडलाय, जीप कैसे लपलं पाहिजे। बघ, त्या पाण्याचा कलर वेगळा आहे, इथल्या पाण्याचा कलर वेगळा आहे। ते डार्क आहे, हे थोडं लाईट आहे। तिकडे जास्त पाऊस पडला महाबळेश्वरला, ते महाबळेश्वरहून आलं, ते पात्र महाबळेश्वरहून आलंय पूर्ण। ओके, आणि हे ह्या खोऱ्यातून आलंय, इथून आपण वरती येतो ना मोरगिरीला, ही ती मोरगिरीची नदी आहे, तिकडून येते खाली। नरवीर तानाजी मालुसरे प्रवेशद्वार, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। आलो आहे आपण नरवीर तानाजी मालुसरे यांच्या गावामध्ये, उमरठ तालुका पोलादपूरमध्ये। तर आता या साईडला कामथे गाव आहे आणि इकडे उमरठ आहे, त्या साईडला आपण चाललो आहे। तर आता आपण उमरठ गावामध्ये आहे आणि समोरच नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे तिकडे, आणि इकडे एक आंब्याचं झाड होतं, ते पडलं आता आणि त्याच्यामध्ये एक तलवार भेटलेली त्याची। अशी मेहनत करावी लागते प्रॉपर शॉट घेण्यासाठी। खतरनाक। खतरनाक है रे, जा नहीं सकता है। हाँ, जा सकता है, क्या बोल रहेगा वो। वो बघा कसला खतरनाक एकदम है। इसके निकाला, इसमें पूरा वाइड में निकाला, जाएगा।
स्टार्टिंगला समोर आहे ना तिकडे थोडं खोल आहे, म्हणजे पाय पण टेकत नाहीत एवढं खोल आहे. पण त्या साईडला कोपऱ्याला तुम्ही जाऊ शकता मागच्या साईडला. पण वरतून पाणी जो पडतोय ना तो अचानक चेंज होतोय बघा त्याचा डायरेक्शन. मध्ये इकडे आहे मध्ये इकडे आहे. जर तुम्ही तिकडे जात असाल आणि अचानक जर डोक्यावर पडलं तर खूप जोरात लागेल पाण्याचा फटका. त्यामुळे थोडंसं सावधानीने जावा. आणि त्यामध्ये त्या साईडला जाऊ शकताय. तिथे धबधब्याच्या बाजूलाच एक स्टॉल आहे जिथे तुम्हाला कांदा भजी वगैरे सगळं मिळू शकतं. तर आम्ही एक कांदा भजी आणि मंचुरियन सांगितलेत आणि मका वगैरे पण आहे त्यांच्याकडे. हे मका घ्यायचं आहे. आपले मंचुरियन आलेले आहेत. आपली कांदा भजी पण आले. आपल्या कोकणात नाही टाकत जास्त. हां, कारण आम्ही जिथं कोकणात कांदा भजी खाल्ले सगळीकडे त्यांनी ते ओवा टाकले आणि टेस्ट एकदम वेगळीच लागायची. ही आपली मुंबईसारखी टेस्ट आहे. धबधब्याच्या स्पॉटवरून निघालो आणि थोडंसं पुढे आलो तर इथेच ब्रिटिशकालीन एक पूल होता, लोखंडी पूल होता. तो आता तुटलेला आहे. तर तोच बघायला आपण जातोय. जवळच आहे. पाणी बघा नदीला केवढं आलंय, एकदम खतरनाक. केवढं वाटतंय एकदम ते. कोण एखादा गेला की डायरेक्ट गेलाच तो वर. तर आपण पूल बघूया. आणि त्या पुलाला झुलता पूल असं म्हणतात, कारण लोखंडी पूल होता आणि ब्रिटिशांनी बांधलेला तो या टोकावरून त्या टोकावर जाण्यासाठी. आणि तो हालायचा असा, त्यामुळे त्याला झुलता पूल बोलायचे. पूर्ण अशा लोखंडीच्या तारांनी बनवलेला आहे आणि लोक त्याच्यावर जाऊन तो हालायचा म्हणून मजा मस्ती करायची त्याच्यावरती. हळूहळू तो तुटत गेला आणि पुन्हा या गावातल्या लोकांनी पुन्हा तो रिपेअर केला पाहिजे, कारण टुरिस्ट स्पॉट आहे तो. खूप लोक बघायला येतात. आता आम्हाला 2-3 लोक भेटली की तो झुलता पूल कुठे विचारत होते. आपण त्या लोकेशनवर पोचलेलो आहे. इथेच तो झुलता पूल होता. त्याचे अवशेष बघू शकता तुम्ही. पूर्ण हे लोखंडाच्या तारा आहेत, लोखंडाच्या रश्या आहेत. या टोकावरून त्या टोकावर जाण्यासाठी बनवलेलं. काय भारी वाटत असेल, पण ते तुटला. रिपेअर झाला पाहिजे. सगळेच अवशेष गायब झालेत त्याचे. समोर पाणी बघा ना, काय भारी वाटतं एकदम. समोर तिकडे मासेमारी चालू आहे. मित्रांनो, आताच घरी आलो आणि उद्याची व्हिडिओ पण बघायला विसरू नका. उद्या पण कुठेतरी आपण जायचा प्रयत्न करूया. त्यामुळे उद्याची व्हिडिओचा वेट करा आणि आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.